माझ्या शेजारच्या घरात एक नवीन काकी राहायला आल्यात आणि त्या मला म्हणाल्या की अगं राणी, तू एवढ्या मऊ लुसलुशीत इडल्या कशा काय बनवल्यास बरं. तर म्हटलं चला ठीक आहे काकी, मी तुम्हाला पण सांगते. तर एका बाऊलमध्ये 2 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. आता हे मेजरमेंट आहे, या मेजरमेंटनुसार तुम्ही बनवलं तर तुमच्या इडल्यासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होतील. तर त्याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे. आता या बॅटरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि असं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं. जास्त पण पातळ करायचं नाही आहे, बेताचंच ठेवायचं आहे, कारण रवा थोड्या वेळाने फुगला जातो आणि बॅटर पुन्हा घट्ट होतं. आता असं बघा बाजूला ठेवून दिलं मी. तोपर्यंत आपण चटणी बघूया. तर इथं बघा या पेपरामध्ये मी कोथिंबीर ठेवलेली आहे. तर छान हिरवीगार कोथिंबीर अगदी कोरडी राहिली. तर तेच तुम्हाला मी सांगते की ऑडीचा पेपर आहे हा. आता इथं कोथिंबीर घेतली बघा, खोबरं आहे, मिरच्या आहेत, कढीपत्ता आहे, फुटाण्याची डाळ आहे आणि आपल्याला मीठ लागणार आहे. तर हे सगळं आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घ्यायचं. खोबऱ्याचे बारीक तुकडे करायचे आणि वाटून घ्यायचे आहेत. तर आता मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं, बघू शकता. ह्याच्यात पाणी टाकायचं थोडंसं आणि बाजूला ठेवून दिलं. आता इथं इडल्या बनवायसाठी आपण आहे ना बॅटर घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ टाकलं, नंतर इनो टाकलेलं आहे. वरतून थोडंसं पाणी टाकायचं आणि इनो ॲक्टिवेट होईल म्हणजे, आणि पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं. इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून 5 ते 7 मिनटासाठी वाफवून घेतलं. आता इथं चटणीसाठी आपण कढीपत्ता, हिंग आणि मोहरी याची फोडणी केलेली आहे. आता बघू शकता इडल्यासुद्धा 7 मिनटानंतर आपल्या झालेल्या आहेत. अगदी मऊ लुसलुशीत बघा कशा इडल्या झालेल्या आहेत. अगदी छानपैकी इडल्या अशा झालेल्या आहेत. तर काकी तर खुश झाल्या. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.